राम नारायण राम. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर स्वातंत्र्याची भावना जागृत होते. आज व्यावसायिकांची बुद्धी आणि असमानतेच्या विचारांमुळे एकाला जेवण मिळत नाही तर दुसरा श्रीमंत होत आहे. कोणी उपाशी आहे तर कोणी 13व्या मजल्यावर इमारत बांधून गाडीतून फिरत आहे आणि मृत्यूला आलिंगन देत आहे. हे देखील आध्यात्मिकतेचाच एक भाग आहे. फक्त विष्णूबद्दल बोलणे म्हणजे आध्यात्मिकता नव्हे. या वास्तविक नीतीच्या आत असलेल्या आध्यात्मिक नीतीवर आपण कार्य करू. आपली आध्यात्मिकता बाह्य इंद्रियांच्या संपर्कात आहे, म्हणूनच शास्त्रांमध्ये सिद्धी आणि मुक्तीबद्दल उल्लेख आढळतो. हे सर्व वास्तवातूनच निर्माण झाले आहे. म्हणूनच जोपर्यंत आपण जिवंत आहोत आणि रोगशोक अस्तित्वात आहेत, तोपर्यंत वास्तविकतेच्या आधारे पूर्वीच्या गोष्टी लक्षात घेऊन उपाय कसा शोधायचा यावर कार्य करत राहणे गरजेचे आहे. वास्तविक नीतीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्याने अडचणी उद्भवतात.